त्यामुळे आता जे काय राहिलेले काही जे आमदार आहे त्या 10-12-13 आमदार जे आहेत त्यांच्यामध्ये चर्चा आहे की आपण सत्तेसोबतच जायला हवं. त्यामुळं पुढे काय होणार आहे काय माहीत नाही. परंतु अनेक आमदार जे आहे ते जे पवार साहेबांच्या सोबत आहे त्या पवार साहेबांसोबत असणारे आमदार नक्की इकडं अजितदादांसोबत आणि महायुतीसोबत येतील असा आपल्याला विश्वास आहे. आणि पवार साहेबांचं म्हणणं हेच आहे ज्यांना जायचं आहे त्यांनी तर जावं, मी अजिबात तिकडे येणार नाही. पण माझं मत असं आहे की पवार साहेबांनी थोडंसं ते अत्यंत डेव्हलपमेंटच्या कामामध्ये अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते आहे. महाराष्ट्राचं नाव देशभरामध्ये घेऊन जाण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचं ते मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळं पवार साहेबांनी नरेंद्र मोदींच्या सोबत येणं हे देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत फायद्याच होणार आहे. त्यामुळे पवार साहेबांनी जर मला वाटतं की थोडासा विचारामध्ये बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. मी सुद्धा काँग्रेससोबत होतो पण मी सुद्धा बीजेपी शिवसेनेसोबत आलेलो आहे. राजकारणामध्ये चढ उतार असतात, राजकारणामध्ये निर्णय वेगवेगळे होत असतात. त्यामुळं जॉर्ज फर्नांडिस असतील, शरद यादव असतील, नितीश कुमार असतील, ममता बॅनर्जी असतील, नवीन पटनायक असतील, डीएमके असेल, असे अनेक नेते जे होते पार्ट्या होत्या त्या एनडीए सोबत अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये होत्या. त्यामुळं मला असं वाटतं की पवार साहेबांनी सुद्धा देशाच्या विकासाचा विचार करू काय म्हणजे वादाचे मुद्दे बाजूला ठेवून कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती एकत्र यायला काही हरकत नाही आहे. आणि अजून वेळ गेलेली नाही आहे. पवार साहेबांनी त्याचा विचार करावा. आणि जर 2014 जर पवार साहेब एनडीए सोबत आले असते तर ते नरेंद्र मोदींच्या सोबत आले असते तर कदाचित देशाच्या राष्ट्रपती पदावर सुद्धा त्यांची नेमणूक होऊ शकली असती. पण पवार साहेबांनी त्यावेळेपासून आपला निर्णय असा घेतला. आणि मी पूर्वी बीजेपी सोबत जायला नको म्हणत होतो पण मी माझ्या सर्व आंबेडकरी विचाराच्या साहित्यिकांबरोबर विचारवंतांसोबत मी चर्चा केली आणि मला सगळ्यांनी हेच सांगितलं की राजकारणामध्ये असे तदारशी निर्णय घ्यायचे असतात. वैचारिक मतभेद असले तरी कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती एकत्र यायला काही हरकत नाही आहे. काँग्रेससोबत असताना काही सगळ्या मुद्द्यावर आम्ही त्यांच्या सहमत होतो असं नाही पण काँग्रेससोबत आम्ही अलायन्समध्ये आम्ही आलो होतो. त्यामुळे मला असं वाटतं की पवार साहेबांनी अजूनही वेळ गेलेली नाही आहे. अजूनही त्यांनी त्याचा विचार करावा आणि पवार साहेबांनी एनडीएमध्ये यावं असं त्यांना आमचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.